फार घाई होईल अशा या सगळ्याविषयी मत व्यक्त करणं, कारण अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शंकरराव चव्हाणांचे ते सुपुत्र आहेत. त्यांची काँग्रेसची नाळ या महाराष्ट्राशी जोडवण्यात एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्यात फार घाईनं मत व्यक्त करणं चुकीचं असेल. अंबादास दानवे मात्र सदस्यत्वाचा तर त्यांनी राजीनामा दिलाय. असं काय कारण असेल की काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा अशोक चव्हाणांनी दिलाय? हे बघ, काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या इंटरनल काय चालतं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी शिवसेनेचा आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या विषयी, सदस्यत्वाविषयी त्यांच्याच पक्षाचे नेते बोलू शकतील. मला तरी वाटतंय अशोकराव चव्हाण एक महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत, महाविकास आघाडीचे. मराठवाड्यातलं तर त्यांनी नेतृत्व केलेलंच आहे. नक्कीच अंबादास दानवे, तुम्ही म्हणता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये एक प्रमुख पक्ष आहे. असा राजीनामा दिला. तीन पक्षांमध्ये काँग्रेस आहे. अशा वेळेला अशोक चव्हाण मोठे नेते आहेत काँग्रेसचे. ते जर भाजपमध्ये जात असतील तर महाविकास आघाडीसाठी देखील एक मोठा हा धक्का असेल. देवेंद्रजींची पत्रकार परिषद मी ऐकली. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडूनच ही बातमी ऐकतोय, मीही तुमच्याकडूनच ही बातमी ऐकतोय की अशोक चव्हाणांनी अशा पद्धतीनं राजीनामा दिला आणि अशा पद्धतीनं ते प्रवेश करणार आहेत. वाटतं राजकारणात फार घाई करणं योग्य होणार नाही. ज्यावेळेस खरोखर अशा गोष्टी होतील त्यावेळेस त्याच्यावर मत व्यक्त केलं जाईल. मात्र महाविकास आघाडीसाठी मोठा म्हणजे धक्का असेल राजकारणामध्ये जर तर चालतं या ठिकाणी अंबादास दानवे. नाही, मी सांगतो ना, अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. आणि एखादा नेतृत्व म्हणा का एखादा साधा कार्यकर्ता जरी गेला तरी निश्चित त्या पक्षाला, त्या आघाडीला धक्का लागत असतो. परंतु मला असं वाटतं असं अशोक चव्हाण यांनी अजून कुठेच अशा पद्धतीनं पाऊल उचललेलं नाहीये. धन्यवाद अंबादास दानवे. अशोक चव्हाण यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा देण्यात आलेला आहे. तसंच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलाय. पत्र आपल्याकडे आहे अशोक चव्हाणांचं, जे नाना पटोले यांना त्यांनी दिलेलं आहे. 12 तारखेचं पत्र आहे, म्हणजे आजचं पत्र आहे. आज मध्याह्नानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे. धन्यवाद, आपला विश्वासू अशोकराव शंकरराव चव्हाण, असं पत्र अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना दिलंय. नाना पटोले तातडीनं त्यासाठी दिल्लीसाठी रवाना झालेत. हायकमांडशी चर्चा करणार आहेत. मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी. आणि अशोक चव्हाण यांचे जे पत्र आहे त्यामध्ये माजी विधानसभा सदस्य भोकर मतदारसंघ जिल्हा नांदेड असं त्यांनी म्हटलेलं आहे. माजी विधानसभा सदस्य असं त्यांनी म्हटलंय आणि त्याद्वारे त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीकडे रवाना झाले. तर अशोक चव्हाण यांच्या पत्रावर माजी विधानसभा सदस्य असं पत्र आहे, असा उल्लेख आहे. माजी हे हाताने लिहिलेलं आहे, पेनने लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी नाना पटोले यांना जे पत्र दिलंय त्यामध्ये त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा तर दिला, मात्र त्याआधी त्यांनी विधानसभा सदस्यत्व म्हणजे आमदारकीचाही राजीनामा दिलेला आहे. याची